मराठी सिनेमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारा सिनेमा म्हणजे रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेला नटरंग हा सिनेमा. खऱ्या अर्थाने या सिनेमाने इतिहास रचला होता. आजही या सिनेमातली गाणी आणि यात अगदी लहान भूमिकेत दिसलेले कलाकार सुद्धा प्रेक्षकांना माहिती आहेत. विशेष म्हणजे अतुल कुलकर्णी यांनी गुणा कागलगावकर या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत ही अफाट होती. पण या भूमिकेसाठी अतुल कुलकर्णींआधी एका वेगळ्या कलाकाराचा विचार करण्यात आला होता. खुद्द दिग्दर्शक रवी जाधव यांनी याबद्दल खुलासा केलाय. कॅचअप या चॅनलशी बोलताना अतुल आधी आदेश बांदेकर यांचा गुणा या भूमिकेसाठी विचार करण्यात आला होता, हा खुलासा त्यांनी केलाय. रवी जाधव म्हणाले, नटरंगमध्ये अतुल हे मी केलेलं कास्टिंग नव्हतं. माझं पहिलं कास्टिंग होतं आदेश बांदेकर. खरं तर अजय अतुलशी माझी ओळख आदेश बांदेकरनेच करून दिली होती. माझा त्यांच्याशी थेट संपर्क नव्हता. तो आधीपासून झी गौरव वगैरे करायचा, त्यामुळे त्याचा संपर्क होता. अतुलचं कास्टिंग झीने केलं होतं. निखिल साने आणि त्यांच्या टीमने हे कास्टिंग केलं होतं. ते चॅनलसाठी काम करतात, त्यामुळे त्यांची दूरदृष्टी होती. प्रेक्षकांचा अभ्यास होता. त्यांनी म्हटलं की अतुल आला तर त्या सिनेमाचं अजून काहीतरी मोठं होऊ शकेल, आणि ते झालंच. अतुलने ज्या पद्धतीने या सिनेमात स्वतःला समर्पित केलं, त्याने ती मेहनत केली, त्याला तोड नाहीये. आपण दिग्दर्शक म्हणून स्वार्थी असतो. मग रंग दे बसंती सारख्या चित्रपटात काम केलेला अतुल जेव्हा मराठीत काम करतोय, तो आपल्या सिनेमासाठी एवढी मेहनत करतोय, त्यातील लहानातल्या लहान गोष्टींवर काम करतोय, त्यातून आपण तयार होत जातो. आपल्याला खूप शिकायला मिळतं. पहिल्याच सिनेमात मला अशी माणसं आजूबाजूला भेटली होती, ज्यांच्याकडून मी हळूहळू समृद्ध होत गेलो. मला हळूहळू ती भाषा समजू लागली, जी मला पुढील सिनेमांसाठी उपयोगी पडली. जेव्हा मला कळलं की अतुल कुलकर्णीला कथा ऐकवायची आहे, तेव्हा मी संपूर्ण प्रेझेंटेशन पुन्हा केलं होतं. मी पद पुन्हा नव्याने केलं, कारण मला ते अतुलला दाखवायचं होतं. अतुलने अप्रतिम सूचनाही दिल्या. त्याने खूप चांगलं काम केलं. म्हणजे खरं तर माझ्या कल्पनेपलीकडे त्याने काम केलं होतं. पुढे अतुल यांच्या ट्रान्सफॉर्मेशनबद्दल सांगताना रवी जाधव म्हणाले, गुणाचं पैलवान होणं, तो बारीक होणं हे माझ्या कल्पनेत नव्हतं. ते अतुलला वाटलं होतं की ही 2 रूपं झाली तर खूप मजा येईल. ट्रान्सफॉर्मेशनसाठी तर त्याला सलाम आहे. हॅट्स ऑफ हा शब्दही छोटा आहे. हल्ली एवढं समर्पण पाहायला नाही मिळत. हल्ली एक सिनेमा करतात आणि मग त्याच वेळी त्यांची एक मालिका सुरू असते. त्यात एवढं ट्रान्सफॉर्मेशन करून घेणं आणि त्या काळात दुसरं काही न करणं कठीण आहे. मी नशीबवान होतो की मला अशी माणसं मिळाली. आज मागे वळून बघता अतुलशिवाय हा रोल उत्तम कोणीही करू शकलं नसतं असं सगळे म्हणतात. तुमचं यावर काय मत आहे? शिवाय अतुल यांची भूमिका तुम्हाला आवडली का? हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.